I just love him. सिद्धार्थ, सिद्धार्थ, काय झालंय? Why are you so lost? खा ना. सगळं किती विचित्र आहे ना. काय विचित्र? काही दिवसांपूर्वी इथेच ह्याच रेस्टॉरंटमध्ये आपण सगळे भेटलो होतो. तू, मी, निरंजन दादा, रमा. हा मग? तेव्हा सिच्युएशन किती वेगळी होती, किती चांगली होती. दादा किती खुश होता. रमाचा एक खूप चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट होता त्याच्यावर. आणि आता त्याच रमाच्या विषयावरून किती नेगेटिव्हिटी पसरली आहे. सिच्युएशन किती टेन्स्ड झाली आहे. बोलत नाहीये तो माझ्याशी. आणि इकडे मी त्याची वाट बघतोय. कधी तो कॉल करेल, कधी तो सॉरी म्हणेल. तसं काहीच होत नाहीये. May I ask you something, सिद्धार्थ? तू केलायस त्याला फोन? नाही ना? Come on. टाळी एका हाताने वाजते का? सांग मला. आय अग्री प्रियंका. तो जे काही बोलतोय ना ते चुकीचं आहे. त्याला जे काही सिद्ध करायचंय, प्रूव्ह करायचं ते होऊ शकत नाही. ठीक आहे, त्याला जमणार नाही, पण तुला जमणार आहे ना. मग तुझं जे म्हणणं आहे ते प्रूव्ह कर ना तू. म्हणजे त्यालाही कळेल की तू बरोबर आहेस आणि तो चुकीचा आहे. आणि खरं सांगू का, त्याचं त्याला होईल रिअलायझर आहे. डोंट वरी, आय एम व्हेरी शुअर सगळं ठीक होणार आहे. आय होप सो. उद्या रमाला डॉक्टर देवांकडे घेऊन जायचं. येस, आय नो. ते खरं काय ते शोधून काढतीलच. दॅट वुड बी रिअली गुड. प्रियंका, विल यू डू मी अ फेवर? फेवर? ठीक आहे, काय बोल. उद्या मी रमाला घेऊन जातोय डॉक्टर देवांकडे. ओके. पण तू सोबत येशील का? आय मीन रमा विल फील व्हेरी कम्फर्टेबल विथ यू. प्लस ती तुझं एका फटक्यात ऐकेल सुद्धा. ठीक आहे, येईन मी बरोबर. या. थँक्यू. पण एका अटीवर. काय? डॉक्टर देवांची अपॉइंटमेंट कंप्लीट केल्यानंतर आपण एंगेजमेंटची रिंग आणायला जायचं. प्रॉमिस? आता ही काय बाटा सिस्टम सुरू झाली आहे तुझी. सो फिल्मी प्रियंका. आय एम. हसू नकोस. प्रॉमिस. लवकर. हो हो, काही कळलं तर सांगा आम्हाला. अहो नाही नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ, सापडेल ती. अहो आम्ही पण शोधतोच आहोत. काही लागलं तर सांगा. हा चला. हो ठेवते, काळजी घ्या. काय झालं मॅडम? अरे अजून पत्ता लागत नाहीये तिचा. घरी पण आलेली नाहीये. कुठे गायब झालीये काही कळत नाहीये. देवाला माहिती रे काय झालंय तिचं. मॅडम जिवंत असेल ना होती? ए काहीतरी फालतू बोलू नकोस. ते आपलं मला सहज डाऊट आला म्हणून म्हटलं मी. राहू दे तुझा डाऊट नि फाऊट. डाऊट कसा राहू दे? मला ना त्या बाईवरच खरा डाऊट आहे. कोण? रमा? हा. डाऊट तर मला पण येतोय रे, पण नुसता डाऊट खाऊन काय उपयोग? काही प्रूफ आहे का? मॅडम प्रूफचं काय घेऊन बसलात? शोधलं की सगळं सापडतं. तेही आहे म्हणा. तू एक काम कर, हा? आज रात्री लक्ष ठेव तिच्यावर. कोण मी? हो. नाही नाही, का डोकं बिकं फिरलंय काय? मी नाही, मी अरे नाही. नाईट शिफ्ट आहे ना तुझी. हा, आणि तुला कोण सांगताय तिच्या खोलीत जाऊन बसायला? तू इथे रिसेप्शनवर बस आणि बघ, तिच्या खोलीसमोर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्याचा व्हिडिओ लाव इथे कम्प्युटरला आणि इथे बघ. बघ ती बाहेर जाते का, आणि जाते तर काय करते. अहो पण मी. अरे पुरुषासारखा पुरुष ना तू, घाबरतोस कसला? आणि हे बघ, झोपू नकोस ना अजिबात, कळलं? ओ ऐका ना. ओ ओ ओ सिस्टर. एकीकडे असं वागायचं की आई विचार करून करून मरेल, आणि दुसरीकडे ही असली कामं वाढवून ठेवायची. आईनं काही बोलायचंच नाही अजिबात. मर मर मरायचं. कुठून आणला असेल बाई चिखल यांनी एवढा? आता कोण आलं असेल?
कोण आहे? निरंजनची आई मी आहे, साठेवेनी. साठेवेनी तुम्ही? एवढ्या रात्री? सगळं ठीक आहे ना? हो, न असायला काय झालं? आमचे दादा म्हणायचे, देव तारी त्याला कोण मारी, आणि त्यातून आज घरात शुभ कार्य. शुभ कार्य? विसरलात ना? वाटलंच मला. अहो, आज आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती ना, प्रसाद घेऊन आले मी. अगं बाई हो, डोक्यातूनच गेलं माझ्या. काही हरकत नाही, हा घ्या. काय हो? निरंजन कसं आहे आता? बराच म्हणायचा. अगो बाई, ती ब्यात गेली तेव्हापासून घुम्यासारखा बसून असतो नुसता. कुठं जातो तेव्हा सांगत नाही, कधी येणार आहे तेही काही बोलत नाही. अरे देवा. आधी कमीच बोलायचा, आता तर तेही बंद झालंय. मंगल गेली तेव्हा या असाच वागायचा नाही? नाही नाही, पण तुम्ही काळजी करू नका. हा प्रसाद दिलाय ना, तुम्ही घ्या आणि निरंजनलाही द्या. सगळं काही ठीक होईल. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय चाललंय महेश? हा? काय नाही सर, ते आपलं असंच. सुमनचं काही कळलं का? नाही सर. कामाकडे पण लक्ष द्या जरा. हो सर, सॉरी. इट्स ओके. थोड्या वेळात प्रियांका मॅम येतील. थोड्या वेळात? मॅडम तर कधीच आल्या आहेत. प्रियांका इथे आली आहे? हो, कुठे आहे ती? त्या डेंजर बाईच्या खोलीत. महेश, माइंड युअर लँग्वेज. सॉरी सर. तिचं नाव रमा आहे, रमा पोद्दार. हो. आणि ती या हॉस्पिटलची पेशंट आहे. एम आय क्लिअर? येस सर. कामाला लागा. हो सर. अरे हो, 14 तारीख जवळ आली ना. हो मग. 14 तारीख राजा राणीचा एक होण्याचा दिवस. एक्सक्यूज मी मॅम, मला कळलं नाही काय. अगं, साखरपुडा आहे ना तुमचा, असं काय करतेस? ओह येस, मग झाली तयारी? झाली म्हणजे अगदीच झाली अशी नाही, बट यु नो चालू आहे. ए हो, आणि ऑफिशियल इन्व्हाइट ना मी देईनच तुला, पण समजा राहून गेलं गडबडीत तर प्लीज आत्ताच सांगून ठेवते, यू हॅव टू कम. मला काही ऐकायचं नाहीये, ठीक आहे ना रमा? बघू, माझं नशीब तोवर कुठे नेतंय मला.
आलीस तू? यस सर. काय आहे ना, जो वादा किया वो निभाना पडेगा, राईट? आणि मी माझ्या प्रॉमिसेस पाळते. कोणतं प्रॉमिस? ऍक्च्युली मी आणि सिद्धार्थ तुला एका जागी घेऊन जायला आलो. एका जागी? कुठे? कुठे? देवाकडे. Look at her face. शी इज किडिंग रमा. Sorry. शी मीन्स डॉक्टर देव, त्यांच्याकडे जातोय आपण. डॉक्टर देव. अरे पण तू आहेस ना डॉक्टर, मग सगळं कळेल तुला. आधी तयार तरी हो. वी आर वेटिंग फॉर यू आउटसाइड. ये लवकर. लवकर तयार हो. काय? ये. Come on. आता तुम्हाला शांत झोप लागेल. तुम्ही एका मोकळ्या मैदानात उभे आहात. निळं आकाश, मोकळी हवा, हिरवगार कुरण. तुम्ही अगदी रिलॅक्स झालाय. सगळ्या चिंता, तणाव नाहीसे झाले. तुम्ही हळूहळू चालायला सुरुवात करता. पुढे खाली उतरणाऱ्या 10 पायऱ्या आहेत. तुम्ही पायऱ्या उतरायला सुरुवात करता आणि तुमच्या पायाला पाणी लागतं, थंडगार पाणी. तुम्ही पुन्हा पायऱ्या उतरायला सुरुवात करता. आता पाणी कमरेपर्यंत आलंय. तुम्हाला अगदी प्रसन्न वाटतंय. पाय, तळवे, कंबर सगळं पाण्यामध्ये आहे. रिलॅक्स वाटतंय. तुम्ही अजून पायऱ्या उतरता. आता पाणी छातीपर्यंत आलंय आणि तुम्ही त्या पाण्याबरोबर वाहत जाताय. आणि काही आठवणी येत आहेत वाहत त्या पाण्याबरोबर. काय दिसतंय त्या आठवणीत? मी चित्र काढतोय. अरे वा. आणखी काय दिसतंय? शाळेचा बक्षीस समारंभ. मोठे चित्रकार आलेत जर्मनीहून. माझी चित्र पाहतायत कौतुकाने. माझं नाव पुकारलं गेलंय. मी उठून त्यांच्या जवळ जातोय. स्टेजवर सगळी शाळा टाळ्या वाजवते. ते मला बक्षीस देत आहेत. मी खूप खुश आहे. ते दळवीबाईंशी काहीतरी बोलतायत. काय म्हणतायत ते? ते म्हणतायत मला जर्मनीला घेऊन जायला हवं. अच्छा, मग? हेडमास्टरांचं ऑफिस. बाबा आलेत. चिडलेत. का चिडलेत? मला जर्मनीला जाऊ देणार नाहीत. कारण चित्र काढून पोट भरणार नाही. मला ओढत 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 घरी घेऊन जात आहेत. रिलॅक्स. विमानातून प्रवास करायची भीती बालपणी वडिलांनी घातलेल्या भीतीशी निगडीत आहे. रमा, काय ग, काय झालं? भीती वाटते. रमा, घाबरण्यासारखं काहीच नाही. बिलीव्ह मी. हो ग. आणि डॉक्टर सिद्धार्थ वझेन सारख्या डेंजरस दिसणाऱ्या डॉक्टरला तू घाबरली नाहीस. मग डॉक्टर देवांना कसली घाबरतेस? ओके, सॉरी. पण खरंच सिरियसली नको घाबरू सगळं. आणि मी ना डॉक्टर देवांबद्दल खूप ऐकलं. चांगला माणूस आहे, अगदी देव माणसासारखा, त्यांच्या नावाप्रमाणे. रिअली, ट्रस्ट मी. या. हॅलो डॉक्टर सिद्धार्थ. हॅलो डॉक्टर देव. डॉक्टर साहेब,
माझ्या नोकरीमध्ये प्रवास करणं हे भागच आहे, पण ही प्लेनमध्ये बसण्याची भीती. गेलीच म्हणून समजा. मी दिलेली औषधं घ्या आणि 2 सेशन झाली की नक्की फरक जाणवेल तुम्हाला. मग काय, तुम्ही आउट ऑफ इंडियाहून परत आलात की मग आपण भेटू. ओके ओके, थँक्यू डॉक्टर. आणखी 2 गोष्टी. तुमच्या वडिलांना भेटा आणि त्यांच्याशी खूप गप्पा मारा. आणि दुसरं, पुन्हा एकदा चित्र काढायला सुरुवात करा. काय? हा ठीक आहे, चालेल. थँक्यू. लेट मी इंट्रोड्यूस टू यू माय फियॉन्से प्रियंका. हॅलो लकी गर्ल. हॅलो. आणि ही रमा. हॅलो रमा. नमस्कार. इंटरेस्टिंग. मला रमाशी गप्पा मारायला खूप आवडेल. मला नाही मारायच्यात गप्पा. मला काही नाही झालंय. रमा, रमा आम्हाला माहिती आहे तुला काहीही झालेलं नाही. अगं पण गप्पा मारण्यात काय हरकत आहे? हा प्लीज माझ्यासाठी. थँक्यू. रमा, आपल्याला फक्त मनमोकळ्या गप्पा मारायच्या. ओके, मग गप्पांचा फड सुरू करूया. मग तू आज जाऊन कम्फर्टेबल हो, मी आलोच. ओके, इफ यू डोंट माइंड मी हे सेशन अटेंड करू शकतो का? टेक्निकली नाही, कारण ओळखीचा माणूस समोर असला की माणसावर दडपण येतं आणि मग आपल्याला हवे तसे रिझल्ट्स मिळत नाही. पण तू तिचा डॉक्टर आहेस, सो आय विल अलाव यू. हो. शिवाय हे सेशन आपण व्हिडिओ रेकॉर्ड करूया तुझ्या स्टडीसाठी. ऑफकोर्स विथ युअर कन्सेंट. वाय नॉट? इन फॅक्ट दॅट वुड बी ग्रेट. मग काय, कामाला लागूया. चला. शुअर शुअर. यू हॅव अ सीट. मी येतो. चल. अभय पोद्दार माझा नवरा. आमच्या लग्नाला 14 वर्ष झाली. 2 मुलं आहेत आम्हाला, नकुल आणि आर्या. खूप मस्तीखोर आहेत दोघं, पण गुणी मुलं आहेत. आज माझा वाढदिवस आहे. मला माहितीये की काहीतरी कारस्थान करतायत सगळे, आणि म्हणून मी सकाळपासून काही नाही बोलले. मी आईस्क्रीम आणायला बाहेर निघाले आणि एक बस माझ्या एकदम जवळून गेली आणि त्यानंतर माझं घर, माझी लोक, सगळं हरवलं. आणि त्याच्या पलीकडे काय दिसतंय? अंधार, गडद, मिट्ट अंधार. ओके, रिलॅक्स. आता तुला शांत झोप लागणार आहे. डोळे मीट आणि शांत झोप. अगदी शांत. या माहितीचा काही उपयोग होऊ शकतो? नो डॉक्टर, देयर इज नथिंग न्यू इन दिस. हे आधीच सगळं सांगून झालंय. एक्झॅक्टली सेम शब्दात. तिचा नवरा अभय, नकुल आणि आर्या ही 2 मुलं, पोद्दारांचा वाडा, आणि त्या वाड्यात राहणारी ही रमा. रमा नाही, चंदी.